कला दर्पण न्यूज। हुपरी शहरातील छत्रपती श्री शिवाजीनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती झालेल्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करून परिसर अतिक्रमण मुक्त करावा, अन्यथा सोमवार दिनांक 27 एप्रिल पासून हुपरी नगर परिषदेच्या समोर आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हुपरी शहर यांच्या वतीने देण्यात आला। याबाबतचं सविस्तर निवेदन हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आला। संघटनांच्या म्हणण्यानुसार शिवरायांच्या पुतळ्याभोवती अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले। मूर्तीच्या उजव्या बाजूस माळवे विकणारे तर डाव्या बाजूस विविध खोकी उभारण्यात आले। या ठिकाणी मावा विक्री, जुगार, चिकन विक्रीसह तब्बल सुमारे 40 दुकानं उभी राहिल्याने शिवरायांची मूर्ती पूर्णपणे झाकोळली गेली आहे, अशी गंभीर तक्रार करण्यात आली आहे। या संदर्भात 14 जुलै 2025 रोजी प्रथम अर्ज देण्यात आला होता। त्यानंतर 4 ऑगस्ट 2025 आणि 27 जानेवारी 2026 रोजी स्मरणपत्रही देण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप संघटनांनी केला। दरम्यान 25 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या नगर परिषदेच्या मासिक सभेत ठराव क्रमांक 40 नुसार अतिक्रमणांवर कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आली होती, अशी माहितीही निवेदनात देण्यात आली। तरीही 27 एप्रिलपर्यंत अतिक्रमणं हटवली नाही तर नगर परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला। तसेच त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असंही स्पष्ट करण्यात आलं। या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी कोल्हापूर, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी इचलकरंजी, अपर तहसीलदार DYSP आणि हुपरी पोलीस निरीक्षक यांना पाठवण्यात आलं। दरम्यान शहरातील सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून प्रशासन नेमकी काय कारवाई करतं याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.